आधीचा धनी कडे वाजवणी भार कांदी असं कष्ट करणारा बाप या परिवाराला गेली 3 वर्ष झाली निघून गेले. आणि मग दादा या मृत्यू लोकातला नेम आहे बरं का, एक दिवस जाणं आहे. एक दिवस जर जाणं असेल ना तर आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे. चला आपण ज्ञानोबरांशी बोलू थोडस. कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा आलेली मायबाप, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. काहो महाराज आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं, नामदेव महाराजांना विचारायचं. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानोबरांशी जर बोलायचं असेल तर एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवा. ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आदरणीय गौतम दादाचे दोन्ही सोहळे झाले. चला बोलूया ज्ञानोबरांशी. कोणता सोहळा? खरं तर कळसकर ज्ञानोबरांना जे गाव सांगायचे ते काही आगळं वेगळं आहे. आपलं गाव कळस नाही, आपलं गाव इंदापूर नाही, आपलं गाव पुणे नाही. मग ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळिया. ज्ञानोबराय सांगतात या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला 2 सोहळे, एक जन्माचा आणि दुसरा मृत्यूचा. ना म्हणो धनंजय अजिया परी. आलेल्या साधकांनी प्रश्न केला का हो माऊली ज्ञानोबराय आम्ही नेमके या देहरूपी गावाला आलो तरी कशा करता? ज्ञानोबराय सांगतात त्या जन्म मृत्यूची अर्जार संपवण्याकरता. माऊली आम्हाला या जन्म मृत्यूची अर्जार संपवता येईल. ज्ञानोबराय सांगतात तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर जारे शिरा पडे. या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. मग का हो माऊली आम्हाला नेमकं जन्म मृत्यूची अर्जार जर संपवता येते आम्हाला नेमकं काय करावं लागेल? ज्ञानोबराय पुढच्या वेळी फार गोड बोलतात. ओंकार दादा किती गोड बोलतात. ज्ञानोबराय सांगतात पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आले पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडोण्या. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात हे अर्जुना तू ज्या कार्य करता आला तेच कार्य कर. ज्ञानोबराय त्या निमित्ताने आपल्याला उपदेश करतात राजानो ज्या कार्य करता आला तेच कार्य करा. का हो ज्ञानोबराय आम्ही नेमकं काय कार्य घेऊन आलो? ज्ञानोबराय सांगतात आम्हाला जन्म मृत्यूची अर्जार जर संपवायची असेल तर एक करावं लागेल. तरी जडजडून व्हायला ये भक्तीची वाटेला जिया पावशी अवेंगणचे दाम माझे. आम्हाला त्या भक्तीच्या वाटेला लागावा लागला. जी भक्ती आजकालची नाही अनादिकालापासून आलेली भक्तीची वाट आहे. तुकोबराय तर एका रामभक्ताला शरण जातात काय छान. तुकोबराय रामभक्ताला शरण जातात.